लय वैताग आला बरं का, खरंच ऊन ताण एवढ्या यांनी नेलं. मस्त वाटते मित्रांनो. मित्रांनो आता आम्ही चाललोय फिरायला. आम्ही चाललोय कुठे आसरा ऊन लागते तरी पण आम्ही चाललोय. मित्रांनो तुम्हाला आम्ही दाखवतो आसरा इव्हन कुठं आहे, कसं आहे, काय आहे. ठीक आहे. मित्रांनो फायनली आम्ही आसरामध्ये पोहोचलो आहे. तर इथं खूप गर्दी आहे, यात्रेकरी खूप आले. तिथे यात्रा सुरू आहे आसरा देवीची, त्यामुळे इथं खूप गर्दी. त्यामुळे आम्ही जास्त काही व्हिडिओ नाही काढू शकलो. बेकार विषय झाला मित्रांनो, इथं सगळं जाळून टाकले लोकांनी. सगळं नाही का असं अख्खा डोंगर जाळा आहे, त्यामुळे ऊब जास्त लागते. ऊन पण खूप जास्त आहे. त्यामुळे आता आम्ही चाललो इथं फिरत फिरत. आम्हाला वाटलं इथं खूप शांत वातावरण असतं, शांत बसता येईल नाही का. त्यामुळे आम्ही आलो कॉलेजमधून इथं बाहेर. पण इथं आमचं नशीब एवढं चांगलं नाहीच. पण इथं आल्यानंतर बघितलं की आम्ही खूप नाही का, खूप गर्दी पण आहे, खूप माणसं पण आहेत. ठीक आहे मित्रांनो, या झाडांच्या आतमध्ये देवीचं मंदिर आहे. मित्रांनो हा मंदिराचा परिसर खूप छान आहे. मंदिराचा सावली वगैरे, देवीचं मंदिर, वातावरण खूप छान आहे. खूप मस्त लोकेशन आहे नाही का, असं नॅचरल सगळं आहे. आता उन्हाळा असून मी इथं खूप नाही का, कर्ण झाड आहेत, खूप हिरवेगार आहेत, मस्त वाटते. आमचा विषय काय मित्रांनो तुम्ही पण या ठिकाणी फिरायला येऊ शकता बरं का. लोकेशन एक नंबर आहे. फक्त फिरायला आणि तुम्ही पावसाळ्यात या, आमच्या घरात काय असं करू नका. उन्हाळ्यामुळे नाही का म्हणजे खूप सगळं वाहून गेले नाही का. म्हणजे एक मिनिट मला दाखवतो. उन्हाळ्यामुळे काय तयार झाली तर पाणी नाही, तिथं पाणी असतं पावसाळ्यात नाही का. म्हणजे पाणी वगैरे सगळं असतं इथं. ते आता नाही, उन्हाळ्यात तयार झाली. ही झाडं हिरवी असल्यामुळे नाही का मस्त वाटतंय वाईट. इथं नसतं ना तर मग खूप नाही का ऊन बिन लागलं असतं, चांगलं वाटलं नसतं. भावांनो चेष्टा अशी झाली की इथं मोबाईलला रेंज वगैरे काय नाही बरं का. आणि कॉलेजमधून 2-3 मित्रांचा आम्हाला फोन आला तर आम्ही काय उचललं नाहीत. ते जरा टेन्शनमध्ये गेले ते. आता खाली आलो आहे, जरा आली मोबाईलला रेंज बरं का. आता आमच्या कार्यकर्त्याने केला फोन, बोलतोय जरा तो फोनवरच. मित्रांनो आपलं फिरून वगैरे झाले बरं का. आता इथलं वातावरण खूप शांत आहे बरं का, एकदम मस्त. तुम्ही खरं तर इथं पावसाळ्याच्या दिवसात फिराया, उन्हाळ्याचं वगैरे काही येऊ नका. आता आमच्याकडे चालू होतं तुमचं पण. खरंच इथलं वातावरण खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. वातावरण खूप शांत आहे इथलं, निसर्गरम्य एकदम छान वाटतं, हिरवगार आहे, मस्त वाटतंय बरं का. ठीक आहे. आता आम्ही इथून कॉलेजकडे जाणार आहे. मित्रांनो आता आम्ही इथं थंड झालो आहे, खूप पाणी थंड आहे, त्यामुळे का तोंडबिंड धुवं म्हणलं. तोंडबिंड धुतलं, हातपाय सगळं गार केलं. आता आम्ही इथले पुढे चाललो आहे. थंड पाणी मस्त वाटते मित्रांनो. आता फिरून झाले बरं का. आम्ही आता परत कॉलेजच्या दिशेने चाललो या. लय वैताग आला बरं का, खरंच ऊन ताण एवढं यांनी नेलं. आणि एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, फक्त तुम्ही येताना पावसाळ्यात या, कारण की तिथं जास्त फिरण्याजोगं आहे लोकेशन वगैरे. आणि मग मला बायकोचा मला बायकोना तरी माझा त्याचा फोन आला आहे, त्याच्यात बोलतोय मी आता गाडीवर आहे. ठीक आहे, धन्यवाद. मोठा पाण्यात काहीतरी बघायला लागतं ना. भेटू तर पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. जय शिवराय.